श्रीकृष्ण सर्वांना. तुमचा व्हिडिओ चालू आहे? आवाज येतोय ना? हो, हो. आवाज येतो? हो, येतोय ताई, येतोय. बोलू? हो, हो. नमस्कार. मी आशा देशमुख. आपण आता भगवद्गीतेचं हे करणार आहोत. अ, ज्ञानेश्वरीचं. पहिले भजन म्हणते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजः. सुरद्धि प्रकदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोनता. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वा धर्म सम्मूढ चेता. यश्रेयस्न्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिस्तेस्तहं स्यादिमां त्वा प्रपन्नम्. तव तत्त्वं न जानामि किद्दशोऽसि महेश्वर. यद्दशोऽसि महादेव तद्दशाय नमो नमः. इत्येषा वाग्मयी पूजा मच्चङ्कर पादयोः. अर्पितो तेन देवेशा प्रियतां मे सदा शिवा शिवा. क्षमा याचना यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्व क्षमतां देव प्रसिद्ध परमेश्वर. आता मी पहिले ओव्या घेते. 59 पासून म्हणते. अ, भगवद्गीतेच्या ओव्या म्हणते, नंतर मग ते वाच. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना. रसवर्जं रसोऽप्यस्य परनं निवर्तते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिता. इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तानि सर्वाणि संयम युक्त आसीत मत्परः. वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ध्यायतो विषयान् पुंसं संगस्तेषु पजायते. संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. रागद्वेषो वियुक्ते तु विषयानिन्द्रियेश्वरन्. आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना. न च भावयतः शान्तिर् अशान्तस्य कुतः सुखम्. इन्द्रियाणां हि चरतां यन्मनो विधीयते. तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाभ्यसि. तस्माद्धस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः. इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी. यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने. हे 303 पासून म्हणते. एक मिनिट.
एक मिनिट हा. काय झालं? एक मिनिट. हो हो हो. 300 पासून अभय अभय दादा काही चुकत आहे का? म्हणते मी. पेज तिकडे गेलं. एक मिनिट हा. तीनशे एक पासून म्हणते, ना तरी इच्छा विषयावरी आपुले आपण अर्थ किंवा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा मनास वाटल्यास आपले आपण आवरून धरते, तैसे इंद्रिय आपे ती होती, जयाचे म्हणितले तर करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे अर्थ. ज्याप्रमाणे इंद्रिये ज्या त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. अर्जुना, आणखही एक सांगेन ऐक. कौतिक या विषयाते साधक त्यजती नियमे. अर्जुना, आता आणखीन एक नवलाची गोष्ट सांगतो ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, क्षेत्रादी इंद्रिये आवरिती, परिरसने नियमून करीती, ते सहस्त्रधा कवळजिती विषयी. बरोबर आहे ना? जे हो, जे हो. क्षेत्रादी इंद्रिये आवरतात पण जिभेला आळा घालत नाहीत, त्यांना हे विषय हजारो प्रकाराने घेरून टाकतात. जैसी वरी वरी पालवी फुडी जय, आली मुळी उदक घाले जे, तरी कैसेने नाशू निपजे तया वृक्षा. अर्थ, ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरची पालवी वर खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार? तो उदकाचे नि बळे अधिके जैसा, आवडीने अंगे फाके, तैसा मानसी विषयोपोखे रसनाद्वारे. अर्थ, ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारत जाते, त्याप्रमाणे रसनेंद्रियाच्या द्वाराने विषय वासना मनात पोचतात. तेरा इंद्रिय विषय तुटे, तैसा नियमून ये रस हटे, जे जीवन हे घटे येणे विन. अर्थ, ज्याप्रमाणे इतर इंद्रियाचे विषय तुटतात, त्याप्रमाणे रस खाणे पिणे हा जिभेचा विषय निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्या वाचून जगणेच व्हायचे नाही. मग अर्जुना, स्वभावे ऐसी आहे नियमाते पावे, जे परब्रह्म अनुभवे होनी जाणीचे. पण पण अर्जुना, जेव्हा साधक अपरोक्ष अनुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हा त्याला अशाही रचनेचे सहजच नियमन करता येते. ते शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. अर्थ, ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, त्यावेळी शरीराचे काम क्रोध आदी विकार नष्ट होतात आणि इंद्रिय आपले विषय विसरतात. एरवी तरी अर्जुना, हे आयाने साधना, जे रहाटताती जतना निरंतर. अर्थ, एरवी अर्जुना ही इंद्रिय साधनांना दाद देत नाही, जे ती इंद्रिय वृश्चिंखल होऊ नयेत म्हणून नेहमी जपून वागतात. जया ते अभ्यासाची घरटी, यम नियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुनी आहाती. अर्थ, जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यम नियमाचे मनाला कुंपण घालतात, म्हणजे मनाला कुंपण घालतात, व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात, तेही की जी ते कासाविसी, या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जैशी मंत्र ज्ञाते विवसी भुलवी का. अर्थ, त्या साधकांना देखील ही इंद्रिय अगदी कासावीस करून टाकतात. त्या इंद्रियाचा प्रताप हा असा आहे, ज्याप्रमाणे हडळ मंत्रिकाला चकवते. देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे नेमिषे, मग आकळती स्पर्श इंद्रियाचेनी. त्याप्रमाणे पहा, हे विषय रिद्धी सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियाच्या द्वारा साधकाला ग्रासून टाकतात. ती संधी म्हण जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा हे इंद्रियांचे. अर्थ, अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते. त्याचा अभ्यास जागच्या जागीच राहतो.
इंद्रियाचा जोर हा असा आहे. म्हणून हे ऐके पार्था याते निरदळी जो सर्वथा सर्व विषयी असता सांडोनिया अर्थ. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयावरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे सर्वस्वी दमन करतो तोची तू जाण योगनिष्ठेशी कारण, ज्याचे विषय सुखे अंतकरण जकवेना, ज्याचे अंतकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. जो आत्मबोध युक्तो होणे असे सततू, जो माते हृदयांतु विसंबेना, तो आत्मज्ञानाने अर्थ, तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे त्याला माझे परमात्म्याचे सुद्धा अंतःकरणातून विस्मरण होत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल तरी काही, तरी साध्यंतुची पाही संसारू असे अर्थ. एरवी एखाद्याने बाह्यता विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील, तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय भोवसू, मग निभ्रांत करीनाशू जीवितांची. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो ठार होतो आणि मग निसंशय प्राणाची हानी करतो, तैसी विषयाची शंका मनी वस्ती देखा, घातू तरी अशेका विवेक जाता अर्थ. त्याचप्रमाणे पहा, या विषयांची नुसती शंका म्हणजे सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिली तरी ती संपूर्ण विचार मात्राचा घात करते. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा ही अपजय संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची अर्थ. अंतकरणात विषयाची नुसती जर आठवण असेल तर संग टाकलेल्यालाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिटकते व त्या विषयासक्तीमुळे विषय प्रीतीची इच्छा निर्माण होते. जेथ कासू उपजला तेथ क्रोधो आधीची आला, क्रोधी असे ठेविला समूह जाणे अर्थ. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिऱ्हाड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठरलेला आहेच असे समज. समूहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, चढवा ते ज्योती आहात जैशी अर्थ. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे समूहाची स्वारी प्रगट झाल्यावर स्मृती नाश पावते. क्या अस्त का अस्तमानी निशी जैशी सूर्य तेजाते ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांशी अर्थ. किंवा सूर्य मावळ्याच्या वेळेला रात्र रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते. मग अज्ञानांत केवळ तेने आपलं आपलं विजय सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदयामाची. मग सर्वत्र अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वावर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जैसे जातांद्या पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा अर्थ. जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रमण होते. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे, ते समूळ हे उपडे अज्ञान जात अर्थ. अशा रीतीने भ्रंश झाला की भ्रंश झाला की बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबना होते. त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. चैतन्यांच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी, तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे अर्थ. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषांची स्थिती होते असे समज. म्हणून ऐके अर्जुना, जैसा स्फुरलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिगुणा पुरवू शके अर्थ. म्हणून अर्जुना ऐक, लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाण्यास समर्थ होते. तैसे विषयांचे ज्ञान जरी विपाये वाहे मन, तरी ऐसने हे पतन दिवसित पावे अर्थ. त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते.
मनोनी विषय हे आगवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाचतील. अर्थ म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे, मग राग द्वेष आवड नावड आपोआप नष्ट होतील. पार्था आणि कै एक, तरी नाशले राग द्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. अर्थ अर्जुना, आणखीन एक गोष्ट आहे. रागद्वेषाचा एकदा नाश झाल्यावर इंद्रिय विषयात जरी कदाचित रममान झाली तरी ते विषय बाधक होत नाही. जैसा सूर्य आकाश गतू, रश्मी करे जगाते स्पर्शतो, तरी संगदोषे काय लिंपुतो तेथे चिने. अर्थ ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हाताने स्पर्श करतो, पण त्या संगदोषाने तो लिप्त होतो काय? तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होणे असे. अर्थ त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व काम क्रोध रहित झालेला असतो, तरी विषयातया काही आपण पै वाचुनी नाही, मग विषय कवन काही बाधतील कवना. अर्थ आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसली कुणाला बाधा करणार. जरी उदकी उदक बुडजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपला विजय परिपूर्ण तो. अर्थ जर पाणी पाण्यात बुडेल, जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी आगीने पोळेल, तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयाच्या संगतीने लिप्त होईल. ऐसा आपण चुके केवळू होऊन असे निखळू, तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत मानी. अर्थ असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निसंशय मान. देखे अखंडित प्रसन्नता, आधी जेथ चित्ता, तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा. अर्थ पहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. जैसा अमृताचा निर्झरो, प्रसवे जयाचा जठरो, तया क्षुदे तृषेचा अर्धरू काहीच नाही. अर्थ ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटात उत्पन्न होतो, त्याला तहान भीती भीती कधीच नसते, तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैसे के आहे, ते अपेसी बुद्धी राहे परमात्म रूपी. अर्थ त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कोठले. त्यावेळी परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी बुद्धी सहज स्थिर होते. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योगयुक्तो. अर्थ ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ये युक्तीचे कडसणे नाही ज्याच्या अंतकरणी, तो अकळीला जाण गुणी विषयादेखी. अर्थ योगयुक्त होऊन राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतकरणात नाही, त्याला शब्दादी विषय आपल्या पाशाने जखडून टाकतात. तया स्थिर बुद्धी पारता कही नाही सर्वता, आणि स्थैर्याची असता तेही नुपजे. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर अशी केव्हाच होत नाही, आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. निश्चळत्वाची भावना जरी नव्हे ती देखे म्हणा, तरी शांती केवी अर्जुना आपो होय. अर्थ आणि पहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही, तर अर्जुना त्याला शांतता लाभ कसा होणार. जेथे शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ तेथ सुख विसरून न रिगे काही, जैसा पापियांच्या ठाई मोक्ष न वसे. ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही, तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकत नाही. देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुडती, तरी अंशता सुखप्राप्ती घडवू शके. अर्थ पहा, विस्तवात घातलेले बी जर उगवेल, तर शांतीहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. म्हणून हे आयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. अर्थ
म्हणून मनाची चंचलता हे दुःखाचे सार आहे. याकरता इंद्रियाचा निग्रह करावा हे चांगले. इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष करती. ते तरलेची नाही तरती विषय सिंधू. अर्थ, ही इंद्रिये जे म्हणतील तेच जे पुरुष करतात. इंद्रियांच्या नादाने जे वागतात ते विषय सागराच्या पलीकडे गेले असले तरी तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. जैशी नाव धडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता आपाओ पावे. ज्याप्रमाणे नाव तीरावर येऊन लागल्यावरही जर वादळात सापडली तर ज्या अपायाला ती चुकून आली तोच अपाय तिला मागून पोचतो. तैसी प्राप्ते हे पुरुषे, इंद्रिये लाळली जरी कौतुके, तरी अक्रमीला जाण दुःखे संसारिके. ज्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियाची लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. एक मिनिट काढून दे बरं फोन. एक मिनिट हा. एक मिनिट, ते पेज गेलं इकडे. तीनशे पन्नास पुढे. 356 पर्यंतच घ्या बरं का ताई. आशाताई. आले आले. ओवी क्रमांक 356 पर्यंतच घ्या म्हटलं. काय? ओवी क्रमांक 356 पर्यंतच घ्या म्हटलं. हो 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 हो. दोनशे पन्नास झाले का? हे होत नाही वर. 350 झाले. दुसरं काढा. हा 350 250 350 झाले. वाचते वाच. पेज तिकडे अजून गेलं. 6 वाचायचे. हा हा, एक मिनिट. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये ती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून आपल्याला आपली इंद्रिये जर आकळता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे काय? देखे कुर्म जया परे. बरोबर आहे ना? वा हो वला हो बरोबर. हवे ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. अर्थ, पहा, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आखडून घेते, हे बरोबर आहे ना? हो हो ताई. होय ताई, हो. बरोबर आहे. हा. हा. तैसी इंद्रिये आपे ते होती, जयाचे म्हणतिले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. अर्थ, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परिसपा. अर्थ, आता आणिक एक पूर्णावस्थेला पोहोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो, ऐक. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहिले, आणि जीव जेथ चेहिले, तेथ निद्रितो जो. अर्थ, पहा, सर्व प्राणीमात्र ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते, आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी तो निजलेला असतो, विषयापासून निवृत्त असतो. म्हणजे विषयापासून निवृत्त असतो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्थ, तोच खरा निरुपाधी होय अर्जुना, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. पार्था आणि ते परी तो जाणो हा येईल आवरी, हा जैशी बस झालं ताई. अक्षोभता सागरी अखंडित. ताई, अर्थ, आशाताई, अर्जुना, आणखीन एका प्रकाराने आशाताई. त्याला ओळखता येईल. हा, इथपर्यंत पुरे. हा तो प्रकार आहे. 356 पहा, पर्यंत. अशी समुद्रात निरंतर शांतता असते. हा, ठीक आहे. पसायदान घ्या ताई, पसायदान. हो.
पसायदान म्हणते, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांती मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. होय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो नीतीही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकी हे. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु. वा वा. छान वाचन झालं ताई. त्याबद्दल सांगते. लिहूनच ठेवलेले. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेव माझी योग्याची माऊली आहे. जेने निगम वल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, चैतन्याचा दीप उजळिला. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामामने ग्रंथ श्रेष्ठ, ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वराची एकतरी ओवी अनुभवायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविले. वेदांत सुद्धा महिषामुखी बोलवलं ज्ञानेश्वराने. अन्वयाताईंनी सांख्ययोगार ज्ञानेश्वरी सेवयाचं अभ्यास वाचन केलेले आहे ते. त्याच्याकडून हे आपण संजीवन समाधीचं वर्णन पण ऐकलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा होऊन आज 750 वर्ष झाली. 750 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये अलौकिक चमत्कार घडला. अलंकापुरीच्या पुण्यसलीला इंद्राणी तीरी ज्ञानेश्वराने समाधी घेतली. ज्ञानेश्वराने आपल्या योग बळाने महिषामुखी वेद बदविले आणि मृतिकेचे म्हणजे मातीची भिंत चालवली. तसेच आपल्या पाठीवर मांडे भाजल्यास सांगितले. अशा योग्याला माझा चक्षक प्रणाम आहे. वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षराची. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुख्या आधी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल कार्य. हे पा ज्ञानेश्वरी म्हटल्यानंतर सरस्वती मुखातून आपोआप आली बघा माझ्याकडून. मी आता काय म्हणावं, काय सांगावं हे मला फार कोडं पडलेलं होतं. पण ज्ञानेश्वरी हातात घेतल्यावर हे अमृताच माझ्या हातात पडलं असं मला वाटलं. अजून थोडं सांगते. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना इंद्रियाचे सामर्थ्य फार मोठे आहे. तू सर्व विषयांची आस्था सोडून इंद्रियाचे दमन कर. विषय सुखाला न भुलणारा तोच तू योगनिष्ठ पुरुष समज. मनात जरी थोडीही विषय वासना असेल तरी तो संपूर्ण संसारच आहे. हृदयात असलेले विषयांचे स्मरण निसंगालाही अभिलाषाची मूर्ती बनविते. जेथे काम आला तेथे क्रोध आणि अविचार ठेवलेलीच आहे. अविचाराने स्मृतीनाश होतो व मग बुद्धी व्याकुळ होते. तेथं ज्ञान संपूर्ण नष्ट होते. ज्याप्रमाणे लहानसा अग्नी पडल्यास त्रिभुवनांचा नाश करतो, त्याचप्रमाणे विषयाचे थोडेसे चिंतन एवढे पतन करते. म्हणजे जर आपण विषय हे केला, राग आला की त्याला हे होऊन जातं. राग आल्यावर क्रोध आल्यावर ते मनाची बुद्धी दुसरीकडेच जाते. बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशातून
शरीराचा नाश होतो, तो पतन पावतो. असं हे एकामागे एक होत राहतं. म्हणून सांगितलंय की विषय आवर तू. कारण सगळ्यांचं पतन होणं काही चांगलं नाही. संसार सुख मिळणार नाही. हे अर्जुना, म्हणून तू सर्व विषय मनातून काढून टाक. म्हणजे प्रेम व द्वेष सहजच जातील. विषयांचे भय निघून जाईल. विषय सेवनाविषयी उदास हो. काम क्रोध रहित व आत्मरसात स्थिर असा जो झाला तोच तू स्थिर असा समज. चित्ताला प्रसन्नता आली म्हणजे तेथे संसार दुःखाला जागा नाही. अस्थिर बुद्धीच्या ठिकाणी शांती कुठून मिळेल? बुद्धीला कधी स्थिरता नसते. शांतीच्या अभावी सुख चुकून सुद्धा मिळणार नाही. म्हणून अनियमित मन हेच दुःखाचे कारण आहे. यासाठी इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. प्राप्त पुरुषाने कौतुकाने जरी इंद्रियाचे लाड पुरविले तरी संसार दुःखाने आक्रमिला जातो. म्हणून संसार सुख जर पाहिजे असेल तर काम क्रोध हे बाजूला ठेवायला पाहिजे. एवढंच सांगणं आहे चालेल. माझं. धन्यवाद. हो हो, चांगलं चांगलं सांगितलं. छान छान सांगितलं उलट ताई. आता जे स्थिर बुद्धी किंवा स्थितप्रज्ञता हा, इथं जय श्री. भगवंतांना सांगावयाची आहे. अजून काही सांगायचं का? थांबा मी सांग. इथं मी बोलतोय ताई, एक मिनिट थांबा तुम्ही. इथं स्थिर बुद्धी किंवा स्थिरमती किंवा स्थितप्रज्ञता जी भगवंतांना लिहूनच सांगावयाची ठेवलेले आहे माझ्याजवळ, मी वाचते. ताई थांबा, आशाताई तुम्ही थांबा, मी बोलतोय. बर. ते स्थितप्रज्ञत्व माझ्यासारख्या प्रापंचिकाला खरंच प्राप्त करता येईल का? आणि करता येत असेल तर ते कोणत्या पद्धतीने करता येईल, अशा दृष्टीने जर मी विचार केला तर कसा विचार करेल, याचं विवेचन थोडंसं मी एक 2-5 मिनिटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. ते असं, सर्व इंद्रियांमध्ये महत्वाचे इंद्रिय डोळा आहे. या डोळ्यानेच आपणास देवाचे दर्शन घ्यायचे आहे. ईश्वराची आपल्या जीवनात नित्य घडणारी कृपा अवलोकन करावयाची आहे. या डोळ्याची सांप्रतची चर्मचक्षुरूप दृष्टी आपणास दिव्यचक्षुरूप व ज्ञानचक्षुरूप दृष्टीत परिणत करावयाची आहे. नुसते डोळे असले तरी पाहता येतेच असे नाही. तेव्हा कसे पाहावे हेही माणसास संस्काराने अनुकरणाने शिकावे लागते. कोणाकडे कसे पाहायचे याचे ज्ञान नसल्यास व्यवहारातही जर घोटाळे निर्माण होतात तर ईश्वर दर्शनात किती घोटाळे होतील. तेव्हा डोळ्यांचा योग्य उपयोग करून पाहण्यास शिकण्याऐवजी वैराग्याच्या ध्यानाच्या नावाखाली सतत डोळे बंद ठेवणे हे वैराग्य नसून वैराग्याचे चाळे मात्र आहे. जास्तीत जास्त वैराग्य दिसावे म्हणून केलेले ते ढोंगच आहे. जी गोष्ट डोळ्यांची तीच कानांचीही आहे. उपासकास त्याची योग्य ती प्रगती झाल्यावर आकाशवाणीसारखे घंटा, बासरी, तंबोरा असे काही एक नाद ऐकू येत असतात. ते सूक्ष्म नाद ऐकण्यासाठी कान जर तयार नसतील, वैराग्याच्या नावाखाली आपण काहीही ऐकायचे नाही असे जर माणसाने ठरवले असेल तर ते नाद होऊ नये, उपासकास त्याची काहीच जाणीव होत नाही. अनुसंधान सुटेल म्हणून गाण्याला जायचे नाही व मग गाण्यास कोण कोण गेले असतील याचा विचार करीत बसायचे, हे वैराग्य नव्हे. उलट अशा वेळी गाण्याला जाऊन निरनिराळे सूर, राग ओळखण्याची कानाला सवय करणे जास्त हिताचे आहे. डोळ्यांनी पाहायचे नाही, कानाने ऐकायचे नाही, मन कोठे जाते कसे जाते याची चौकशी करायची नाही. हे वैराग्य नसून शुद्ध ढोंग आहे. वैराग्य म्हणजे जेथे मन लावायची गरज असेल तेथे हुकमाने प्रसन्नतेने लावता येणे व जेथून काढायची गरज असेल तेथून ते हुकमाने काढता येणे आहे. संसारात माणसास ही गोष्ट बराच वेळा करावी लागते. ऑफिसमध्ये गेल्यावर घर विसरावे लागते, घरी आल्यावर ऑफिस विसरावे लागते. हेच त्याचे जीवन तो साक्षेपाने जगेल, मनाकडे पूर्ण लक्ष देऊन वैराग्याची जाणीव ठेवून जगेल तर त्याला वैराग्यासाठी वैराग्याचे वरील प्रमाणे चाळे करण्याची काहीच जरूर राहणार नाही. त्याचा साक्षेपी संसारच त्यास वैराग्य शिकवेल. मनाप्रमाणे परमार्थ मार्गात नाकालाही शिकवून तयार करावे लागते. उपासकास सुरुवातीस कित्येकदा देवाचे अस्तित्व विशिष्ट सुगंधाने जाणवत असते, पण माणसास सुगंध व दुर्गंध यातील भेदच कळत नसेल तर देव कसा कळणार. नाक हे चतुर इंद्रिय आहे. वैज्ञानिक रसायनशास्त्रात वासानेच कितीतरी गोष्टी ओळखत असतात. परंतु ज्याच्या नाकाला सामान्य सुगंध व दुर्गंधीशिवाय काही कळत नाही, त्याच्या व बैलाच्या नाकात काय फरक राहतो. ईश्वराने माणसाला जी इंद्रिय दिली आहेत त्यांची क्षमता योग्य रीतीने वाढवल्यास त्यात इतकी वाढ निश्चित होते की ज्यामुळे देवाचे सूक्ष्म अनुभव त्यास टिपता येतील. आणि म्हणूनच निसर्गाने माकडापासून माणसापर्यंत प्रगती केल्यावर पुढे ही प्रगती थांबलेली दिसते.
माणसापासून दुसरे काही आज तरी निर्माण झालेले नाही. हीच गोष्ट पुराणात ब्रह्मदेवाने माणूस उत्पन्न केल्यावर त्यास समाधान झाले, त्याची तृप्ती झाली या भाषेत वर्णन केलेले आहे. तेव्हा ज्यांनी आपली इंद्रिय शहाणी केली नाही तो परमेश्वराची लीला कशा पाहणार, काय समजणार? व जो पाहणार व समजणार नाही तो देवाचे भजनही कसे करणार? नाकाप्रमाणे जो जिभेला निरनिराळ्या चवी देऊन शहाणे करत नाही त्याला अमृताची चव तरी काय कळणार? कित्येक वेळा साधी साखर व ईश्वराला नैवेद्य दाखवलेली साखर याच्यातील चवीतही ईश्वराच्या अदृश्य अस्तित्वामुळे सूक्ष्म पण लक्षात येण्यासारखा फरक पडत असतो. पण रसनाच जर शहाणी नसेल तर तिला हा फरक व आनंद समजत नाही. साधा स्वयंपाक व सोहळ्याने केलेला नैवेद्याचा स्वयंपाक यातील चवीतही बऱ्याच वेळा खूप फरक असतो, पण रसनेच्या चवीचा ज्याला अभ्यास नाही त्याला हे काही कळत नाही. मग असा माणूस प्रत्यक्ष देवाने दिलेले वा देव केलेले भोजन डावलून कल्पनेत अमृताची गोडी चाखत राहतो, जे त्यास कधीच प्राप्त होत नाही. थोडक्यात जीवन जगता जगता जो डोळे, कान, नाक, रसना यांना शिकवून शहाणे करायचा प्रयत्न करील, इंद्रियांना विषय भोगण्यासाठी कार्यक्षम करील, तोच परमेश्वराचे संकेत जाणून त्याला ओळखेल. नाहीतर आंबा काय सुंदर आहे म्हणून परमेश्वराची स्तुती करायची, पण तो मिळाला तरी खायचा नाही, का तर स्वर्गात अमृत मिळणार नाही. असे करणाऱ्यावर देव कधीच कृपा करत नाही. तसेच जो नीट एका ठिकाणी बसणार नाही, धड बोलणार नाही, वैराग्याच्या नावाखाली तुसडेपणाने वागेल असा माणूस देवाला प्रिय होत नाही. कित्येक वेळा माणूस स्वतःच्या अस्थिर चित्तामुळे असे वागत असतो. परंतु आपले चित्त अस्थिर आहे असे स्वतःजवळ वा इतरांजवळ कबूल करण्याऐवजी कशातच नीट लक्ष न लागणे यास तो आपले वैराग्य समजत राहतो. लहान मूल बसू लागले की जग जसे कौतुक करते तसे परमेश्वराने आपले करावे या भावनेतून जो उठतो, बसतो, लोकांशी प्रेमाने बोलतो, ईश्वरी संकेत ग्रहण करण्यास सदैव सावध असतो, तोच ईश्वरास प्रिय होतो. कुठलेही मिळमिळपणाचे वागणे, दीनदुबळे दिसणे देवास प्रिय होत नाही. उलट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत ते टाकावे असे समर्थही म्हणतात. तसेच एके ठिकाणी चित्त लागत नसल्याने सदैव फिरत राहणे व वैराग्याच्या गोष्टी करीत काळ काढणे हेही वैराग्य नव्हे. आपल्याला सर्व काही मिळत असून आपणाला ते गोडीने भोगण्याचे सामर्थ्य असूनही काही उच्च ध्येयाच्या ते आड येते म्हणून त्याचा त्याग करणे यास वैराग्य म्हणतात. आपल्या मूळ विषयाच्या व ध्येयाच्या आड येणारी आवडती गोष्ट बाजूस टाकणे म्हणजे वैराग्य. हे याच्यातून भगवंतांना सांगावयाचं असावं. असं वैराग्य ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो खरा स्थितप्रज्ञ किंवा तो खरा स्थिरबुद्धी किंवा स्थिरमती. स्थिरमती म्हणूनही पुढे उल्लेख आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. ह्या सगळ्या विवेचनाचा